नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अक्षता आनंद जोशी ऑनलाईन क्लासमध्ये तुमचे स्वागत करते. मराठी सुलभ भारती इयत्ता 8वी कविता 11वी जीवन गाणे पान नंबर 41 वर आहे. ही कविता काढा. जीवन गाणे ही कविता कवी नितीन देशमुख यांनी लिहिली असून या कवीचा परिचय आपण वाचूयात. नितीन देशमुख प्रसिद्ध कवी व लेखक. त्यांच्या विविध विषयांवरील काव्यरचना प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कवितेतून निसर्ग व निसर्गापासून मिळणाऱ्या विविध गोष्टी यावरील मार्मिक भाष्य आढळून येते. निसर्गातील विविध घटक आपल्याला काही ना काही मूल्ये व संस्कार शिकवत असतात. प्रस्तुत कवितेतून कवीने निसर्गातील विविध घटकांकडून शिकता येणाऱ्या गोष्टी थोडक्यात पण मार्मिकपणे मांडल्या आहेत. ही कविता किशोर मासिकातून, किशोर सप्टेंबर 2009 या मासिकातून घेतली आहे. या सृष्टीचे मंजूळ गाणे जगणे मजला. कविता पाहूयात आपण. या सृष्टीचे मंजूळ गाणे जगणे मजला शिकवून गेले, झिलमिलणारे चंद्र चांदणे जगणे मजला शिकवून गेले. सृष्टी म्हणजे नेचर, निसर्ग. निसर्गाचं हे जे मधुर गीत आहे त्यांनी मला जगायला शिकवलं. जगावे कसे हे शिकवले. नेहमी आनंदाने जगायला शिकवले. झिलमिलणारे चंद्र चांदणे. झिलमिलणारे म्हणजे चमकणारे, लुकलुकणारे तारे आणि तेजस्वी चंद्र यांनी मला कसे जगावे ते शिकवले. भरकटलेल्या जगात नाही संस्कारांची जाण कुणाला, तुळशीवरल्या त्या पणतीचे जळणे मजला शिकवून गेले. भरकटलेल्या म्हणजे दिशाहीन असलेल्या जगात कुणावरही संस्कार झालेले नाही आहेत, कुणालाच संस्कारांची जाण नाही आहे असे कवी म्हणतात. संस्कारांची जाण म्हणजे चांगल्या वाईट विचारांची रुजवणूक झालेली नाही आहे. अशा या भरकटलेल्या जगात कुणालाच संस्कारांची जाणीव नाही. पण तुळशीवरच्या त्या पणतीने कसे जळावे हे कवीला शिकवून दिले. म्हणजे पणतीने कवीला कसे परोपकारासाठी जळावे हे शिकवले. स्वतः जळून दुसऱ्यांना प्रकाश द्यावा ही शिकवण पणतीने दिली. प्रेम काय ते कुणान ठावे, नदी सागरा जीव कलावे, स्वैर होऊनी नदीचे पळणे जगणे मजला शिकवून गेले. म्हणजे प्रेम काय आहे, खरं प्रेम हे कुणालाच माहिती नाही. सगळे मतलबी आहेत. तरीही नदी समुद्रात विलीन होते आणि ती समुद्रावरून जीव ओवाळून टाकते, त्याला समर्पित होते. प्रेमापोटी नदी जी स्वच्छंदीपणे धाव घेते समुद्राकडे, तर त्यातून स्वच्छंदी धावणे कवीला कसे जगायचे आणि प्रेमात कसे समर्पण असावे हे शिकवून गेले. म्हणजे समर्पणाची भावना ही नदीने शिकवली. बुलंद तरीही असे हौसले, पिल्लांसाठी किती सौसले, चिवचिवणाऱ्या चोचीमधले दाणे मजला शिकवून गेले. म्हणजे आपले इरादे जरी किती पक्के असले, विशाल असले, बुलंद म्हणजे विशाल, विराट, खूप मोठे, विराट, प्रचंड, सहन करण्याची शक्ती. कितीही हौसले आपले पक्के असले, सहन करत असलो आपण, तरीही पिल्लासाठी चिवचिवणाऱ्या चोचीमधले दाणे मजला शिकवून गेले. म्हणजेच आपल्या मुलाबाळांच्या विराट इच्छा, म्हणजे मोठमोठ्या इच्छा असतात, त्या पूर्ण करण्यासाठी आपण सगळे सहन केले. तसेच पक्षीसुद्धा आपल्या पिल्लांसाठी दाणे शोधतात.
आणि त्या निरागस चिवचिवणाऱ्या चोचींमधले ते दाणे कसं जगायचं हे शिकवून गेले. म्हणजे खूप खुश होतात ते चिमणीला दाणे आणलेले बघितल्यावर. चिवचिव करून खुशीने तिच्याभोवती फिरताना बघितल्यावर कवीला काय शिकवलं गेलं ते तर मुलाबाळांसाठी खचता काढणे आणि मुलाबाळांचे संगोपन करणे ही शिकवण कवीला त्यातून मिळाली असे इथे कवी आपल्याला सांगतात. सागराची अथांगता आणि ही वृक्षाची स्थितप्रज्ञता. दुसऱ्यासाठी घाव सोसणे जगणे मजला शिकवून गेले. अथांग म्हणजे विशाल सागर, सागर म्हणजे समुद्र, समुद्राची विशालता आणि वृक्षाची स्थितप्रज्ञता. वृक्ष म्हणजे झाड, झाडाची अविचल राहण्याची वृत्ती आणि दुसऱ्यांसाठी घाव सोसणे शिकवून गेले. दुसऱ्यांसाठी घाव सोसणे असे कवीला शिकवून गेले. समुद्राची विशालता, झाडांची अविचलता, अविचलता म्हणजे दुसऱ्यांसाठी घाव कसे झेलावेत हे शिकवून गेले. अविचल राहून न हालता आणि कितीही संकट जरी आली तरी डगमगायचं नाही, न डगमगता त्यांना धैर्याने तोंड द्यायचे हे समुद्राने व झाडाने शिकवले. त्यांच्या धैर्यातून कसे जगावे हे मी शिकलो असे कवी आपल्याला सांगत आहेत. म्हणजे निसर्गातील प्रत्येक घटकाने कवीला काही ना काही शिकवण दिली आहे असे कवी आपल्याला सांगतात. म्हणजे निसर्ग चंद्रचांदण्यांकडून आनंदी वृत्तीने जगायला शिकले, पणतीकडून, छोट्याशा पणतीकडून परोपकारी वृत्ती शिकले, नदीकडून स्वैरपणे धावणे आणि स्वच्छंदी होऊन धावणे आणि समर्पणाची भावना काय असते ती समर्पणाची वृत्ती शिकले, पिल्लांकडून, चिवचिवणाऱ्या चिमणीच्या पिल्लांकडून खरे जीवन मुलांचे संगोपन करणे असते हे शिकले. त्यानंतर सागराकडून आणि वृक्षाकडून, स्थितप्रज्ञ असलेल्या वृक्षाकडून काय शिकले, धैर्याने संकटांना सामोरे जाणे ही शिकवण या निसर्ग घटकांनी कवीला दिली आहे असे कवी आपल्याला जीवन गाणे या कवितेत सांगत आहेत. इथे ही कविता संपली. धन्यवाद. थँक्यू.